2021ला मी सरपंच पदाचा चार्ज घेतला. 2022 पासून माझ्या गावामध्ये 2 पिठाच्या गिरण्या आहेत, 3 आरो प्लॅन्ट आहेत, घंटा गाडी आहे, मोफत कचरा कुंडी देतो. परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा करतो. आज मी तुम्हाला सभेमधून सांगणारच आहे खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी मला काय केलेलं आहे. कारण परभणी जिल्ह्यावर आपल्या वर्चस्वाचं जे गावाची नाडी असती, बालेकिल्ला असते, त्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्या हितात वरी माणूस आपल्या विचाराचा असला तर गावाचा विकास होते. ते शिंगणापूरमध्ये या 5 वर्षात मी करून दाखविला. आता मॅनेज उमेदवाराचं म्हणण्याचा उद्देश एक आहे, जे माणूस आतापर्यंत आमच्या गावामध्ये कोणतं काम करू शकला नाही ते आज निवडणुकीच्या समोर गेलेलं आहे. त्या माणसानं कोणाचं 1 रुपयाचं कवडीचं काम केलेलं नाही. जे मी शिंगणापुरात केलं या ते हे 12 गावात करण्याचा माझा संकल्प आहे. माझ्या गावात शुद्ध पाणी पिण्यासाठी 3 आरो प्लॅन्ट बसलेले आहेत. मग त्यावेळेस आमच्या गावात सप्ताह होता. मी म्हणलो बाबा ठीक आहे, सप्त्याच्या आधी एका दिवसाच्या आत मी पाणी प्लॅन्ट तिथे चालू करून दिला. आम्ही आश्वासन देत नाहीत, काम करतो. नमस्कार मंडळी, story.comच्या गावचावडी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिल्लेदारांनी एक हाती सत्ता मिळवली आणि तीच सत्ता कायम जिल्हा परिषदेत मिळवण्यासाठी सगळीकडे सध्या प्रचार सुरू आहे. आज इथले खासदार संजय जाधव यांची शिंगणापूरमध्ये दुपारी सभा आहे. त्या सभेआधी आपण इथले जे उमेदवार आहेत पांडुरंग खिल्लारे यांच्याशी चर्चा करणार आहोत की एकंदरीत या सगळ्या 8-10 दिवसांमध्ये काय प्रचार झाला, कसे कुठले मुद्दे समोर आले. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या 8 दिवसात कुठले मुद्दे तुम्ही प्रचारात आले सांगा. मी पांडुरंग बालासाहेब खिल्लारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलजी पाटील साहेब यांनी माझ्यावर जे विश्वास दाखविला की बाबा ह्या निवडणुकीमध्ये जनशक्ती धनशक्ती विरुद्ध जनसमुदायाची ही निवडणूक असल्यामुळं ह्या निवडणुकीत मी प्रचारात एक विजन घेऊन गेलो की बाबा मी शिंगणापूरमध्ये जे विकास केलाय त्या विकासाच्या दृष्टिकोन मी कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी ह्या निवडणुकीत उतरलो नाही. ठीक आहे, माझ्या विरोधात कोणी उमेदवार आहे मी त्याचा विचार केला नाही. मी एक सर्वसामान्य वारकरी संप्रदायातला माणूस असल्यामुळं मी ही निवडणुकीमध्ये जनतेसमोर गेलेला आहे. आतापर्यंत या जिल्हा परिषद सर्कलचा इतिहास आहे की शिवसेनेचा हे बालेकिल्ला आहे. ह्या बालेकिल्ल्यामध्ये आतापर्यंत साधारण जे छोटे गाव असतात, आता हे लोक काही कोणत्याही स्तराला जात आहेत, पण मी ते वारकरी संप्रदाय असल्यामुळं मी एक सामान्य जे माझ्यावर कोणी टीका टिप्पणी करीत असेल मी ते माझे वडीलधारी म्हणून, ठीक आहे, मी त्याचा मुलगा म्हणून लेकरू आईच्या मांडीवर हे केलं तर आई काय मांडी कापून टाकीत नाही, कारण ते माझ्या वडिलासारखे आहेत. मी त्याच्यावर काही टीपा टिप्पणी करणार नाही. ही निवडणूक असती, वैचारिक दृष्टिकोनाने निवडणूक लढवली पाहिजे. आज निवडणूक असेल तर उद्या हे सगळं समुदाय एका आपल्या नांदत असते, त्याच्यामुळे मी कोणावर टीका करणार नाही. पण विकासाच्या दृष्टिकोनातून विकास जे केला शिंगणापूरमध्ये ते विकास घेऊन मी या 12 गावात फिरत आहे. शिंगणापूरचा विकास म्हणताय, नेमकं शिंगणापूरमध्ये काय केलं आणि ते तुम्ही तुमच्या 12 गावांमध्ये करणार आहात? शिंगणापूर मी तुम्हाला 2021ला मी सरपंच पदाचा चार्ज घेतला. 2022 पासून माझ्या गावामध्ये 2 पिठाच्या गिरण्या आहेत, 3 आरो प्लॅन्ट आहेत, घंटा गाडी आहे, मोफत कचरा कुंडी देतो. जर आमच्या गावामध्ये मी असा भास्करराव पेरे साहेबासारखा एक आदर्श घेऊन शिंगणापूरमध्ये राबविलेला आहे. काय राबविलेला आहे हे उपक्रम देत असतो मी. वर्षाच्या काठी 3000 रुपये 650 लोक माझा कर भरतात आणि त्या 650 करामधून मी सर्व गावांना दळण, पाणी, घंटा गाडी हे सगळं मोफत दिले जातो. ते विकास दृष्टिकोनातून आणि गाव आणि 90% ड्रेनेज अंडरग्राऊंड केले. विकासाच्या दृष्टिकोनातून रस्ते, नाल्या हे तर मी तर करून दाखविले. जिथं काही पोहोचू शकलं नाही ते ह्या 5 वर्षात मी केलेलं आहे. या सगळ्या कामाला तुम्हाला खासदार साहेब आणि आमदार साहेबांची साथ मिळाली? ज्या बघा जिल्ह्यामध्ये म्हणलं तर परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा करतो. आज मी तुम्हाला सभेमधून सांगणारच आहे खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी मला काय केलेलं आहे. कारण परभणी जिल्ह्यावर आपल्या वर्चस्वाचं जे गावाची नाडी असती, बालेकिल्ला असते, त्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्या हितात वरी माणूस आपल्या विचाराचा असला तर गावाचा विकास होते. ते शिंगणापूरमध्ये या 5 वर्षात मी करून दाखविला. तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहात. एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या मतदारसंघामध्ये किंवा तुमची शिवसेनेची भूमिका काय? मी असं सगळं मतदार बघून आवाहन करतो, बाबा माझी एक भूमिका आहे. ठीक आहे, 2012च्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुरेशरावजी लोंढे साहेब हे 550 गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये त्याला शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यावेळेस सुद्धा
लोंढे साहेबाला असं म्हणलं गेलं की मॅनेज सीट आहे, ह्याला एखाद्या घराणेशाहीच्या माणसाला उमेदवार केलंय आणि सुरेशरावजी साहेबाला उमेदवार देऊन ही मॅनेज सीट असल्यामुळे आज माझ्या विरोधात सुद्धा हे असा प्रचार करीत आहेत की ज्या गावचं मी प्रतिनिधित्व करतो, मार्केट कमिटी संचालक असताना सुद्धा माझ्यावर एक आरोप केला जातो. कारण मी आज मतदारापर्यंत घरोघरी पोहोचलेला आहे. माझा विकासाचा दृष्टिकोन घेऊन मी मतदारापर्यंत मी जे विजन केले ते मी दाखविलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्यावर हे आरोप करीत आहेत की बाबा हे मॅनेज उमेदवार आहेत, हे असे उमेदवार आहेत, हे तसे उमेदवार आहेत. पण ह्या 12 गावच्या जिल्हा परिषद सर्कलमधील एकाही गावामध्ये मला सगळ्यात या दोन्ही उमेदवारापेक्षा चांगला प्रतिसाद असल्यामुळं हे माझ्यावर असा आरोप करीत आहे. नेमका कशामुळे आरोप केला जातोय की तुम्ही मॅनेज उमेदवार आहात? आता मॅनेज उमेदवाराचा म्हणण्याचा उद्देश एक आहे, जे माणूस आतापर्यंत आमच्या गावामध्ये कोणतं काम करू शकला नाही ते आज निवडणुकीच्या समोर गेलेलं आहे. त्या माणसानं कोणाचं 1 रुपयाचं कवडीचं काम केलेलं नाही. त्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता मी माझ्या वडिलासारखे ते माझ्यासाठी ते ठीक आहे. राजकारणात आज आम्ही लढत असतो, पण आपली पातळी सोडली नाही पाहिजे. आपल्या विरोधात कोण उमेदवार आहे आपण त्याचा विचार नाही करायचा. आपण जनतेसमोर जातो, जनता जनार्दन ठरविणार आहे आपल्याला. यासोबतच हा शिंगणापूर मतदार सर्कल चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वरपुडकर पॅटर्न गाजला आणि ते सुरेश वरपुडकरांचे मुलगाच तुमच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. 40 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणात सत्ता आहे. त्यांच्या एका प्रस्थापित घराण्याविरोधात तुम्ही कसं आव्हान देत आहे? ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला वाटत असेल उमेदवार कोणी असू द्या, पण जनता जनार्दन हे सामान्य माणसाला आणि सामान्य कुटुंबातल्या माणसाला विजय करते हे मला आश्वासित करण्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगतो बाबा, समोर कोण आहे हे जनता बघेना, आता माणूस आपला आहे हे बघायली. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. तिकडे नांदेड जिल्ह्यातल्या एका नगर परिषदेमध्ये एकाच घरातले 5-6 उमेदवार उभे होते आणि ते सगळे पराभूत झाले. आजही परभणी जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे. त्यातले एक उमेदवार तुमच्याच याच्यात आहेत तुम्ही सांगितल्यासारखं. तर तशी काही लोकांमध्ये चर्चा आहे का? तुम्ही प्रचार करताय, लोकांमध्ये काय, लोकांच्या जेन्युइन भावना काय तुमच्या पोहोचलेल्या? जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वरपुडकर साहेबाच्या घरातले 5 उमेदवार आहेत. ठीक आहे, एक त्याची मुलगी आहे, पण ती सासर घरी असल्यामुळं त्याचा विषय नाही. 4 उमेदवार त्याच्या घरातले आहेत. जिल्हा परिषदेचा टेबल लावायचा म्हणलं तर उद्या 4ही पक्ष त्याच्या घरात असल्यासारखा असा कारभार होऊ शकते. आणि त्यानं जे काय विकास केलाय हे लोकांना माहीत नाही. फक्त आता इथं आमच्या मतदारसंघात एकच चालू आहे, दारू, मटण आणि पैशाच्या जीवावर निवडणूक आहे. जनता जनार्दन हे जे पैसे घेणार आहेत, पण मतदान फक्त परभणी महापालिकेत जसं झाले तसं मशालाच होणार आहे. कुठले मुद्दे आहेत की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांसाठी आणखी काम करणार आहे किंवा पुढच्या 5 वर्षाचं तुमचं विजन असणार आहे? जे मी शिंगणापुरात केलं या ते हे 12 गावात करण्याचा माझा संकल्प आहे. माझ्या गावात शुद्ध पाणी पिण्यासाठी 3 आरो प्लॅन्ट बसलेले आहेत, जेणेकरून ह्या लोकांनी काही आमच्या गावातल्या प्रतिष्ठित नागरिकला देवस्थानला आश्वासन दिलं होतं की मी बाबा तुम्हाला आरो प्लॅन्ट देतो म्हणून. त्या आमच्या गावातल्या माणसांना 3 वर्ष झालं त्याच्या पाया 3 चपला उघडल्या, त्याला त्यानं कधी दिलं नाही. ते माणसं कदरून लास्टला माझ्याकडे आले आणि सरपंच साहेब एक आमची विनंती आहे तुम्हाला. मग त्यावेळेस आमच्या गावात सप्ताह होता. मी म्हणलो बाबा ठीक आहे, सप्त्याच्या आधी 1 दिवसाच्या आत मी पाणी प्लॅन्ट तिथे चालू करून दिला. आम्ही आश्वासन देत नाहीत, काम करतो. आज खासदार साहेबांची तुमची विजयी सभा आहे. एकंदरीत सगळं मागच्या परभणी जिल्ह्यातली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विजय असो. आम्ही देखील साहेबांशी विचारलं की तो निकालाचा परिणाम जिल्हा परिषदमध्ये दिसेल का. एकंदरीत साहेबांनी मोजक्याच वर उमेदवार उभे केलेत आणि ते जवळपास विजयी उमेदवार असतील असं सांगितलं. काय वाटतं, तुमचा विजय होणार? 100% विजय हे निश्चित आहे. शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व मतदार भगिनीला मी आवाहन करतो की आपल्या सभेचा वेळ खासदार साहेबांनी दुपारी 2 वाजता दिलता, कारण टाइम 5 वाजता आचारसंहितेचा संपणार होता. त्यामुळं मी मतदार भगिनींना माझा मला आता मॅसेज खासदार साहेबाचा फोन आला आणि साहेबांना सांगितलं बाबा आपल्या सभेचा टाइम संध्याकाळी 6 वाजता कर, कारण प्रचाराचा शेवटचा 10 वाजेपर्यंत प्रचाराचा आज टाइम दिलेला आहे. त्याच्यामुळे 6 वाजता सभा तू कर आणि ह्या सभेतून ह्या परभणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की या सभेतून खासदार साहेब तुम्हाला चांगलं उत्तर देतात. आणि मी आवाहन एवढं करतो तुम्हाला की जे विकास शिंगणापूरमध्ये केलाय हे 12 गावात करण्याचा माझा संकल्प आहे.
जो विकास शिंगणापूर गावामध्ये केला आहे तोच इथल्या 12 गावांमध्ये विकास करणार असल्याचा संकल्प शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत पांडुरंग खिल्लारे यांनी केलेला आहे. आणि हे विशेष म्हणजे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. परभणीतला जो विधानसभा मतदारसंघ आहे तो देखील बालेकिल्ला आहे. त्या गावातले हे उमेदवार आहेत आणि नक्कीच पुढच्या परवाच्या दिवशी जे मतदान होईल त्या मतदानामध्ये सर्व मतदार शिवसेनेच्या पाठीमागे राहतील आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतील की हा ठाकरेंचाच बालेकिल्ला असल्याचं एकंदरीत सर्व प्रतिक्रिया पांडुरंग खिल्लारे यांनी दिलेली आहे. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.